The hopes that you bring, the dreams that you share, the pleasure you get when you know that we care. The faith that you place, the trust that we share, the joy in your heart when you know that we care. You before we at USV, you before we at USV. USV, your reliable healthcare partner. नमस्कार मंडळी, आज आपण हृदयविकार म्हणजे काय, त्याची कारणे, त्याची उपाययोजना आणि त्याची ट्रीटमेंटवर चर्चा करूया. कारण हृदयविकाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पूर्वी हा आजार रिटायर्ड लोकांचा आजार असं म्हणत होते, पण आता तो त्याची पाळेमुळे यंग जनरेशनमध्ये सुद्धा रोवत आहे. जेव्हा यंग मनुष्य आजारी पडतो तर पूर्ण कुटुंब आजारी पडतं. त्यामुळे हृदयविकाराची सायंटिफिक माहिती आपण सुप्रसिद्ध असे कार्डिओलॉजीची टीम आमच्यासोबत आहे, त्यांच्यासोबत डिस्कशन करून आपण करूया. माझ्या बाजूला आहेत डॉक्टर मनोज चोपडा, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिकचे आहेत. त्यांचं मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट नावाचं मोठं हॉस्पिटल आहे. नेक्स्ट आहेत डॉक्टर निखिल जाधव, जे एम्स हॉस्पिटल डोंबिवली आणि कल्याण आणि ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतात. आणि तिसरे आमचे सुप्रसिद्ध असे कार्डिओलॉजिस्ट आहे धम्मदीप हुमने, जे की राणे हॉस्पिटल चेंबूर इथे कार्यरत आहे. आणि मी आजचा होस्ट डॉक्टर गजानन रत्नबारके, लीलावती हॉस्पिटल इथे हृदयरोग तज्ज्ञ म्हणून काम करतो आणि माझं स्वतःचं क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब आणि कार्डियाक सेंटर आहे. तर मंडळी, जाणून घेऊया हृदयविकार म्हणजे काय. तुम्हाला माहीतच आहे, हृदय हे स्नायूने बनलेलं अवयव आहे. आपल्या मुठीच्या आकारा इतकं असतं. ते छातीच्या मध्यभागी स्लाइटली ऑन द लेफ्ट साईड टिल्ट असतं. ते कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतं, आकुंचन पावत असतं आणि प्रसन्न पावत असतं. या स्नायूंना ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात त्या आर्टरीजला, त्या रक्तवाहिन्यांना कोरोनरी आर्टरीज असं म्हणतात. आणि या कोरोनरी आर्टरीमध्ये जेव्हा अवरोध म्हणजेच ब्लॉक निर्माण होतो, त्या घटनेला, त्या आजाराला हृदयविकाराचा आजार असं म्हणतात. आणि जर हा अवरोध, हा ब्लॉक 100% झाला तर नॅचरली तिथल्या स्नायूंना रक्त सप्लाय बंद होऊन जाईल. ते स्नायू हळूहळू मरायला लागतील. त्या घटनेला हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक असं म्हणतात. तर हे झालं आपल्या हृदयविकाराचं आजाराचं स्वरूप. आता आपण जाणून घेऊ डॉक्टर मनोज चोपडाकडून की या हृदयविकाराच्या आजारांची लक्षणे काय. हृदयाच्या नसांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे आजार वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या समोर येतो. अचानक मृत्यू, मोस्ट डिवास्टेटिंग फेस ऑफ कॉर्नरी आर्टरी डिसीज. स्थिर आजार, ज्याच्यामध्ये 1.5 ते 2 किलोमीटर चाललं की छाती भरून येणे, छातीत दुखल्यासारखं वाटणे, दम लागणे, थकवा जाणवणे आणि थांबल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये चांगलं वाटणे, यालाच आपण एन्जायना असं म्हणतो. अस्थिर आजार म्हणजे थोडेही चाललं की छाती भरून येणे, काही दिवसांमध्ये हा आजार निर्माण होतो आणि त्याच्याबरोबर तुम्हाला बसल्या बसल्या किंवा जेवल्यानंतर छाती भरून येणे, ECG केलात त्याच्यामध्ये चेंजेस किंवा काही एन्झाईम्स केले का ते पॉझिटिव्ह येतात. त्याचाच पुढचा भाग म्हणजेच हृदयविकाराचा झटका पूर्णपणे येणे, छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला छाती भरून येणे, दुखल्यासारखे वाटणे किंवा फार जास्त प्रमाणात जळकी लागणे, याचाच हृदयविकाराचा झटका आला असं आपण समजतो. हेच दुखणं किंवा दाब आलेला दोन्ही खांद्यांमध्ये किंवा दोन्ही दंडांपर्यंत जाऊ शकतं. काही रुग्णांमध्ये गळ्यात अडकल्यासारखं वाटतं किंवा काही रुग्णांमध्ये छातीच्या खालच्या भागात किंवा पोटाच्या वरच्या भागात दुखून येऊन उलट्या होणे, असं पद्धतीने तो आपल्या समोर येऊ शकतो. आणि काही रुग्णांमध्ये घाम प्रचंड प्रमाणात येणे, चक्कर येणे, पण घाम किंवा चक्कर हे फक्त 10 ते 15% रुग्णांमध्येच राहू शकतात. आणि काही रुग्णांमध्ये काही न जाणवता काही तपासणीमध्ये आजार आढळणे, त्याला सायलेंट मायोकार्डियल इन्फार्क्ट असं आपण म्हणू शकतो. आणि ज्या रुग्णांमध्ये पंपिंग क्षमता कमी झाली आहे, त्याच्यामध्ये दम लागणे किंवा पायावरती सूज येणे किंवा कधीकधी छातीत धडधडणं किंवा अनियमित हार्टबीट जाणवणे, अशी वेगवेगळी हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं असू शकतात. डॉक्टर निखिल, डॉक्टर मनोजने सांगितल्याप्रमाणे चेस्ट पेन म्हणजे अंजना हे प्रामुख्याने सिम्पटम्स आहे असं म्हणतात. पण काय प्रत्येक पेशंटला हे सिम्पटम्स येतातच का, की काहीतरी सायलेंट
इश्किमिया का सायलेंट अटॅक नावाची कन्सेप्ट आम्ही ऐकली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सायलेंट मायोकार्डियल इन्फार्क्शन किंवा सायलेंट हार्ट अटॅक यामध्ये ज्या नॉर्मल पेशंट युज्युअल पेशंटमध्ये जे हार्ट अटॅकचे लक्षणं असतात त्यांची तीव्रता तेवढी जास्ती नसते किंवा कमी स्वरूपाची तीव्रता असते. हे पेशंट्स मोस्टली फटीग किंवा घाम येणं, मळमळल्यासारखं वाटणं, अशक्तपणा वाटणं या गोष्टींसोबत प्रेझेंट होऊ शकतात. या पेशंट्समध्ये युज्युअली म्हणावे तसे सिम्पटम्स किंवा प्रेझेंटेशन एवढं लवकर नसतं. हे पेशंट्स युज्युअली बऱ्याच दिवसांनी रुटीन चेकअप करतायत किंवा गॅप पडल्यानंतर रुटीन टेस्टमध्ये डिटेक्ट होतं की या पेशंट्सला अटॅक येऊन गेलेला आहे. सो या गोष्टीला आपण सायलेंट मायोकार्डियल इन्फार्क्शन असं म्हणतो. सायलेंट मायोकार्डियल इन्फार्क्शनचे कारणांमध्ये पेशंटला जर डायबिटीज असेल, किडनी डिसीज असेल, एज पेशंटचं जर जास्ती आहे, त्या पेशंट्समध्ये पेरिफेरल न्यूरोपॅथी असेल तर त्या संवेदना त्याला म्हणाव्या तशा प्रेझेंट होत नाही. त्यामुळे दिस पेशंट प्रेझेंट विथ सायलेंट मायोकार्डियल इन्फार्क्शन. यांचं प्रमाण जवळपास सगळ्या अटॅकच्या पेशंटपैकी 45% आहे. खूप सिग्निफिकंट प्रमाण आहे सायलेंट मायोकार्डियल इन्फार्क्शनचं. आणि दिस पेशंट युज्युअली प्रेझेंट लेट, त्याच्यामुळे यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशनचा देखील चान्स जास्ती असतो. त्यामुळे थोडं जरी अंजाना इक्विव्हॅलंट किंवा फटीग वाटणं, अस्वस्थ वाटणं, मळमळल्यासारखं वाटणं असे जर लक्षणं असतील तर या पेशंट्सचं ECG, 2D इको किंवा कार्डियक एन्झाईम्स या टेस्ट करणं जरुरी आहे टू डिटेक्ट अर्ली. डिसीजचं लवकर रोगनिदान होण्यासाठी या टेस्ट करणं जरुरी आहे. बरोबर आहे. म्हणजे डायबिटीज किंवा काही सबसेटमध्ये डायबिटीज, किडनी पेशंट, ओल्ड पेशंट किंवा ज्यांना कार्डिओमायोपॅथी अशा पेशंटमध्ये चेस्ट पेन किंवा ज्यांना हे प्रमुख सिम्पटम्स नसू शकतं. तर अशा पेशंटला दुसरे सिम्पटम येतात. ते उदाहरणार्थ दम लागणं, विकनेस येणं, ढेकर येणं, ओके, अस्वस्थ वाटणं, चक्कर येणं, हे सिम्पटम्स याला आपण अंजाना इक्विव्हॅलंट असं म्हणतो. ओके. डॉक्टर हुमने सर, आपल्या भारतामध्ये पुष्कळ लोक हृदयविकारचे जी लक्षणं असते ते निग्लेक्ट करतात. अरे मला म्हणतं मला ॲसिड झाली असं म्हणतात. तर ॲसिडिटीचं पेन आणि हृदयविकाराचं पेन कसं डिफरन्शिएट करणार तुम्ही? डॉक्टर मनोज आणि डॉक्टर निखिल यांनी तर जे छातीत दुखणं आहे ते हार्टमुळे आहे ते तर त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. मी जरा अपचनाचं जास्त सांगू इच्छितो की आपली अन्ननलिका असते ती पोटाला जाऊन होते. तिथं एक स्पिंटर असतो, त्याच्यात जर रिफ्लक्स असं म्हणतात. आणि दुसरी गोष्ट ॲसिड पेप्टिक डिसीज ते म्हणतात. त्यात आपल्याला उलटी आल्यासारखं वाटतं, छातीच्या मध्यभागी जळजळ झाल्यासारखं वाटतं किंवा अपचन झालं असं वाटतं. तर त्यात आपण ॲसिडिटीच्या गोळ्या घेतल्या आणि तो कमी झाला तर ठीक आहे. जर ॲसिडिटीच्या गोळ्या घेऊन सुद्धा कमी होत नाही आणि आपण चाललो तर आपलं दुखणं वाढत चाललं तर तो मे बी अपचनामुळे नसून हृदयविकाराचा झटका असू शकतो. त्यासाठी त्वरित आपण जवळच्या स्वास्थ्य केंद्रात जाऊन ECG, 2D इको किंवा रक्ताची चाचणी करून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर मनोज, जसं मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की हृदयविकाराचा आजार जो आता यंग जनरेशनमध्ये येते, तर काय कारणं असावीत या आजही नसांच्या अस्तरांमध्ये ब्लॉकेजेस का निर्माण होतात याचं शास्त्राला नेमकं उत्तर नाही. असे काही घटक आपण सांगतो की ज्याच्यामुळे हे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. त्याच्यात आज आपण सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे माझ्या मते जीवनशैलीतील बदल. ह्या आजारांना जीवनशैलीचे आजार असं म्हटलं जातं. म्हणजेच डायबिटीज, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका व पक्षवाताचा झटका. आहारातील बदल म्हणजेच तेल, तूप, साखर, मीठ, मैदा याचा वापर वाढलेला आहे. त्याच्यामुळे पोटाचा घेर आज आपल्या तरुण पिढीचा वाढला आहे. याला आपण मेटाबॉलिक सिंड्रोम असं म्हणतो की जेणेकरून बॉर्डरलाईन डायबिटीज, बॉर्डरलाईन शुगर आणि त्याच्याबरोबर LDL कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड्स वाढणे. याच्याबरोबरीने आपण जर बघितलं तर व्यायामाचा अभाव हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं. आज झोपेचा जर विचार केला तर तरुण पिढी वेळी अवेळी उठते, झोपते. ते एक आपलं सर्कॅडियन रिदम असतं ते बदलून टाकतं. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर असलेले मानसिक ताणतणाव जे आज आपण आपलं जीवन जगताना प्राणांतिक धावपळ करावी लागते आणि ते ताणतणाव आपल्या शरीरामध्ये बरेचसे बदल करून आणतं, ह्या आजारांना निमंत्रण देतं. आणि आपण जर काही जैविक घटकांचा विचार केला तर व्हिटॅमिन B1, B6, B12ची डिफिशियन्सी आज आपण भारतीय लोकांमध्ये फार कॉमन आहे. व्हिटॅमिन D3 डिफिशियन्सी कॉमन आहे. आणि त्याचबरोबरीने लायपोप्रोटीन हे नावाचा एक घटक भारतीय रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. आणि ह्या सगळ्या जैविक घटकांमुळे एक अचानक गुठळी तयार होण्याचं प्रमाण ह्या तरुण पिढीमध्ये वाढतं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या दात, हिरड्यांमध्ये जर इन्फेक्शन असेल तर नसांच्या अस्तरांमध्ये इजा होण्याचं प्रमाण वाढतं. तर हे अशा सगळ्या वेगवेगळ्या घटकांमुळे आणि जीवनशैली म्हणजेच आहार, विहार, विचार आणि आचार याच्यात जे काही बदल झाले आहेत त्याच्यामुळे हे जीवनशैलीतले बदल आणि हे आजार आपल्याकडे आज वाढलेले बघतो आता आपण. डॉक्टर निखिल, पुष्कळदा असं आढळून येतं की हे मॅक्झिमम हार्ट अटॅक
हे सकाळच्या वेळेत म्हणजे सकाळी 5 ते 10पर्यंत याचं प्रमाण खूप जास्त असतं. हे खरं आहे का आणि खरं असल्यास याची कारणं काय? डेफिनेटली हार्ट अटॅकचं जे प्रमाण आहे ते अर्ली मॉर्निंग अवर्समध्ये जसं 5 ते 10 तुम्ही म्हटले त्याप्रमाणे इज मोर कॉमन ॲज कम्पेअर टू बाकीचा वेळ जे दिवसातल्या वेळा असतात. आणि हे प्रमाण नुसतं जास्ती नसून याची तीव्रता देखील 20% जास्ती असते. म्हणजे सकाळच्या वेळी जर अटॅक आला तर त्या पेशंटचे हृदयाचे स्नायू डॅमेज होण्याचा चान्स 20% जास्ती असतो ॲज कम्पेअर टू ज्या पेशंटला इतर वेळी अटॅक येतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बॉडीतली सार्कॅडियन रिदम किंवा बॉडीतलं बायोलॉजिकल क्लॉक हे आहे. सो व्हॉट इज बायोलॉजिकल क्लॉक? तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनिशियली अर्ली मॉर्निंग अवर्समध्ये शरीरामध्ये काही एन्झाईम्सचं रक्तामध्ये प्रमाण वाढत असतं. जसं की ॲड्रेनालिन आहे, नॉर ॲड्रेनालिन आहे किंवा कॉर्टिसॉल आहे. त्याच्यामुळे ब्लड प्रेशरमध्ये थोड्या प्रमाणात वाढ होते किंवा रक्तवाहिन्यांची जी स्टिफनेस असतो तो वाढतो. तसेच अजून एक एन्झाईम जे की प्लाझ्मिनोजन ॲक्टिव्हिटी इनिबिटर नावाचे एन्झाईमचं देखील प्रमाण रक्तामध्ये वाढतं. त्यामुळे रक्ताचं जे घट्टपणा असतो तो वाढतो. ओके, सो नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये या गोष्टीचा तसा काही प्रॉब्लेम नसतो. पण जर कोणा पेशंटमध्ये 70-80%, 90% इतका ब्लॉक जर रक्तवाहिनीमध्ये असेल तर तिथे रक्ताची गुठळी जमा होऊन ती रक्तवाहिनी पूर्णपणे बंद होण्याचा चान्स असतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक उद्भवतो. मंडळी, आत्ता पण तुम्ही हृदयविकाराबद्दल बरंच ऐकलं आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि भेटूया पुन्हा ब्रेकनंतर. The homes that you bring, the dreams that you share, pleasure you get when you know that we care. The faith that you place, the trust that we share, the joy in your heart when you know that we care. You before we, as USV, you before we, as USV. USV, your reliable healthcare partner. नमस्कार मंडळी, ब्रेकनंतर परत तुमचे सर्वांचे स्वागत आणि आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. डॉक्टर हुमने, अँजिओप्लास्टी आणि बायपास यामध्ये काय फरक आहे? अँजिओप्लास्टी ही आधुनिक शस्त्रक्रिया आहे. बायपास ऑपरेशन म्हणजे एक छातीच्या मध्यभागी चिरा घेऊन केलेलं ऑपरेशन आहे, जे हृदयात ची नस आहे जी ब्लॉक झाली आहे त्याच्या खालच्या भागाला आपण पायाची नस किंवा हाताची नस किंवा मग छातीची नस प्रायमरी आर्टरी ती आपण जोडून बायपास हे ऑपरेशन करतो. तर बायपास ऑपरेशन कमी 3 ते 4 तास साधारणपणे चालतं. तर अँजिओप्लास्टीचा फायदा असा आहे की समजा कोणता पेशंट वयस्कर आहे, त्याला जनरल ॲनेस्थेशियाची गरज नाही पडत. तर कोणता वयस्कर पेशंट आहे, त्यांना किंवा अस्थमाचा दम्याचा त्रास आहे किंवा किडनीचा काही त्रास आहे, तर अशा पेशंटमध्ये ॲनेस्थेशिया न दिल्यामुळे आपण अँजिओप्लास्टी करून त्याचा फायदा आपण त्यांना देऊ शकतो. मनोज चोप्रा सर, हृदयविकारच्या प्रत्येक पेशंटला अँजिओप्लास्टी किंवा बायपास ही करावीच लागते का, गरज असते का? रुग्णाला जर स्थिर आजार असेल तर त्याच्यामध्ये औषधोपचार व जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे ठरतात. नायट्रेट्स म्हणजेच रक्तपुरवठा वाढवणारी औषधं, बीटा ब्लॉकर्स जी हृदयाची गती आणि BP कमी करतं, ज्याच्यामुळे ऑक्सिजन पुरवठा वाढतो, आणि त्याच्याबरोबर स्टॅटिन्स आणि अँटीप्लेटलेट एजंट्स म्हणजेच आपण ॲस्प्रिन आणि क्लोपिडोग्रिल नावाची औषधं रुग्णाला देऊ शकतो. कोलेस्टेरॉल नियंत्रणाकरता स्टॅटिन्स काम करतं. आणि याच्याबरोबर आपण जर आहार विहार आणि व्यायामाचा विचार जर केला व्यवस्थितपणे तर त्याच्यामध्ये हे आजार आपण प्रतिबंधित करू शकतो. पण जर तुम्हाला जर हृदयविकारचा झटका आला असेल किंवा तुम्हाला जर छातीत दुखतं आहे आणि ECGमध्ये चेंजेस असेल तर अशा रुग्णांमध्ये अँजिओग्राफी करणं गरजेचं ठरतं. आणि त्याच्यामध्ये मग अँजिओग्राफी केल्यानंतर जे काही चित्रीकरणात ब्लॉकेजेस सापडतात त्या पद्धतीने कल्प्रिट व्हेसल म्हणजे ज्या नसेमुळे तुम्हाला दुखतं आहे किंवा हृदयविकारचा झटका आला आहे त्याची अँजिओप्लास्टी करणं गरजेचं ठरतं. जर तुमच्या अँजिओग्राफीनंतर 3 ते 4 ब्लॉकेजेस सापडले तर मग आपण बायपासचा सल्ला देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर हृदयविकारचा झटका किंवा छातीत दुखत असेल त्याचा अर्थ तिथं गुठळी तयार झालेली आहे आणि ती इमिजिएट काढून तुमच्या हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा सुधारित करणं गरजेचं आहे. कारण की हृदयाची पंपिंग क्षमता महत्त्वाची ठरते. कारण की स्नायूंना जर एकदा इजा झाली तर ती पुन्हा भरून येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आज आम्ही पहिल्या 3 ते 24 तासात तुम्हाला जर अनस्टेबल अँजायना किंवा हार्ट अटॅक आला असेल तर तुमची अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करणं गरजेचं आहे असं आपण सांगतो. कारण की त्याच्यातनं मृत्यू जो काही ओढावणार आहे तो आपण टाळतो, स्नायूची पंपिंग क्षमता सुधारतो आणि त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ चांगल्या पद्धतीने राहते.
म्हणूनच औषधोपचार, अँजिओप्लास्टी का बायपास हे तुमच्या हृदयरोग तज्ज्ञांशी सल्लामसलत करून तुम्ही ठरवा, की जेणेकरून तो तुमच्याकरता चांगल्या पद्धतीने निर्णय घेऊ शकेल. म्हणजे थोडक्यात आमच्या मंडळीसाठी मल्टिपल ब्लॉक असेल तर बायपासचा सल्ला देतो, आणि दोन ब्लॉक असेल ऑफकोर्स आपला हृदयरोग तज्ञ ठरवेल तर त्यांना आपण अँजिओप्लास्टीचा सल्ला देतो. आणि जर ब्लॉक हा सिग्निफिकंट नसेल, म्हणजे 75% कमी असेल, तर अशा व्यक्तींना औषधोपचाराने फायदा होऊ शकतो. डॉक्टर निखिल, आपण अँजिओप्लास्टी करण्याच्या आधी काय काय वैद्यकीय मुद्द्याचा विचार करता तुम्ही? हाऊ यू असेस द पेशंट ऑफ बिंग पोस्टेड फॉर अँजिओप्लास्टी? अँजिओप्लास्टी करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशंटचं ॲनाटॉमी, कोरोनरी अँजिओग्राफीमध्ये ॲनाटॉमी कशी आहे, पेशंटला ब्लॉकेजेस कुठल्या ठिकाणी आहे रक्तवाहिनीमध्ये, आणि पेशंटला अँजिओप्लास्टी करताना किती स्टेंट, कुठली टेक्निक, कुठल्या बाकीचं डायलोड किती यूज होणार आहे, कुठले हार्डवेअर एक्स्ट्रा लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग बिफोर हँड करणं, बिफोर प्रोसिजर करणं खूप जरुरी आहे. जर पेशंटला कॉम्प्लेक्स लिजन असेल, की खूप जुनं लिजन आहे ज्याला क्रॉनिक टोटल ऑक्लुजन म्हणतो, किंवा बायफर्केशन लिजन आहे, किंवा LMCA लिजन आहे, ज्यामध्ये डाय लोड म्हणजे पेशंटला अँजिओप्लास्टी करण्यासाठी डायची रिक्वायरमेंट देखील जास्ती असेल, त्या पेशंटचं प्लॅन प्रोसिजर आपण करत असतो. या कॉम्प्लेक्सिटीसोबतच पेशंटचं किडनी फंक्शन कसं आहे, पेशंटचं हिमोग्लोबिन स्टेटस कसं आहे, रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण, प्लेटलेटचं प्रमाण किती आहे, इन्फेक्शनचं प्रमाण आहे का, शरीरामध्ये दुसरीकडे कुठे न्यूमोनिया, टायफॉइड असं कुठलं इन्फेक्शन आहे का, या सगळ्या गोष्टी रूल आउट करणं आणि इव्हॅल्युएट करणं जरुरी आहे. त्यासोबत पेशंटला डायबिटीज आहे का, ब्लड प्रेशर आहे का, डायबिटीसचा कंट्रोल कसा आहे, डायबिटीस कंट्रोलमध्ये नसेल तर इन्सुलिन देऊन डायबिटीस कंट्रोलमध्ये आणणे, ब्लड प्रेशरच्या गोळ्या वाढवून ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणणे, या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन आणि इव्हॅल्युएशन करणं जरुरी आहे. डॉक्टर धम्मदीप धुमने सर, थोडी स्टेंटबद्दल माहिती देणार का? हा कशाचा बनला असतो, मटेरियल काय असतं, DES म्हणजे काय, त्याचं लाईफ किती असतं, प्रिकॉशन्स काय घ्यायचे, आणि कॉस्ट काय राहिलं, हे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही माहिती देणार का? स्टेंट हे मेटलचे बनवले असतात. ते त्यांचं प्लॅटफॉर्म असतं, ते स्कॅफोल्ड बनतात. त्याला ॲलॉय हे कोबाल्ट क्रोमियम किंवा मग आता प्लॅटिनम क्रोमियम असे 2 प्रकारचे आले आहेत. आणि त्याच्यात नवीन आधुनिक स्टेंटमध्ये ड्रग्स म्हणजे औषध ते टाकून आले आहेत. तर ते औषध हळूहळू जिथं आपण स्टेंट टाकला असतो ब्लॉकेजेस अवरोधमध्ये, तिथं ते हळूहळू 6 ते 8 आठवडेमध्ये ते औषध जातं. आणि स्टेंटची लांबी आणि रुंदी आपण बघायला गेलं तर रुंदी म्हणजे 2 मिलीमीटरपासून सुरू होतात आणि लांबी 3 ते 4 सेंटीमीटरपर्यंत जाऊ शकतात. लाईफ ऑफ द स्टेंट किती असतं असं म्हणतात ना, पेशंट विचारतात किती वर्ष चालेल, असं काही लाईफ असतं का याला? स्टेंट तसं एकदा शरीरात गेलं की छाती ते आपल्या कोरोनरी आर्टरी किंवा याच्यात ते परमनंटच असतात. आणि अशा पेशंटची प्रिकॉशन्स, कॉस्ट वगैरे काय असते प्रोसिजरची? मेडिक्लेममध्ये या गोष्टी होतात का? हो, हे अँजिओप्लास्टी आणि बाकी हे सगळं मेडिक्लेममध्ये कव्हर होते. आणि त्यांची कॉस्ट डिपेंड्स की पेशंटला आता काय आहे, ब्लड प्रेशर कसं आहे, किंवा पेशंटला किती त्रास आहे, किती % ब्लॉक आहे, किंवा कोणत्या जागेत ब्लॉकेज आला आहे, त्याप्रमाणे वेगवेगळ्या याच्याप्रमाणे वेगवेगळी कॉस्ट होऊ शकते. म्हणजे नंबर ऑफ स्टेंट्स किंवा बाकी काय मटेरियल वापरतात त्याचं कॉस्ट वाढते आपले. ठीक आहे. आता अँजिओप्लास्टी झाली आपल्या एका रुग्णाची, तर अँजिओप्लास्टीनंतर पुढे काय? सुट्टी कधी करणार मला, मग मी कामावर रुजू कधी होणार, मी व्यायाम कधी करणार, मला प्रवासाला जायचा आहे, अनंत प्रश्न अशा पेशंटच्या मनात असतात. डॉक्टर निखिल, या प्रश्नाबद्दल तुमचं काय मत आहे? साधारणपणे अँजिओप्लास्टीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपण पेशंटला डिस्चार्ज देत असतो. इट्स व्हेरी सेफ टू गिव्ह डिस्चार्ज टू हिम. आणि 3 ते 4 आठवड्यामध्ये पेशंट त्याच्या नॉर्मल ॲक्टिव्हिटी करू शकतात विथ द ॲडवाईस ऑफ कार्डिओलॉजिस्ट. फॉलोअप करून 3 ते 4 आठवड्यामध्ये तो आपलं काम परत चालू करू शकतो. एक्झरसाईजचा जिथपर्यंत प्रश्न आहे, तर बरेच पेशंटचा हा पण प्रश्न असतो की डॉक्टर बेड रेस्ट किती दिवस घ्यायची. तर अँजिओप्लास्टीनंतर बेड रेस्ट इज नॉट मॅन्डेटरी. बेड रेस्ट घ्यायची गरज नाही. लाईट वेट एक्झरसाईज पेशंट चालू करू शकतात इमिजिएटली. त्यासाठी काही गाईडलाईन्स आहेत, अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या गाईडलाईन्स आहेत. त्याप्रमाणे मॉडरेट इंटेन्सिटी एक्झरसाईज इज मॅन्डेटरी. कुठल्याही अँजिओप्लास्टीच्या पेशंटला मॉडरेट इंटेन्सिटी एक्झरसाईज करणं आवश्यक आहे. तर व्हॉट इज मॉडरेट इंटेन्सिटी एक्झरसाईज? की ज्याच्यामध्ये पेशंट कम्फर्टेबली चालू शकतो, की समजा डिस्चार्ज झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 500 मीटरपर्यंत पेशंट चालू शकतो. जर कम्फर्टेबल आहे आणि श्वास चढत नाही आहे, तर हे व्यायामाचं जे प्रमाण आहे ते ग्रॅज्युअली पेशंट वाढू शकतो. ओव्हर द पिरियड ऑफ 1 मंथ 1.5 ते 2 किलोमीटर थकवा न लागता पेशंट चालू शकला, तर दॅट इज मॉडरेट इंटेन्सिटी एक्झरसाईज फॉर हिम. त्यासोबतच सायकलिंग करणं किंवा स्टेअर केस चढणं या गोष्टी देखील पेशंट करू शकतात. योग, प्राणायाम, मेडिटेशन या गोष्टी देखील करायला हरकत नाही. आता अँजिओप्लास्टी झाली, पुष्कळ आम्ही म्हणतो राज्यावर जा, मजा करा,
किंवा बायपासवाले सर्जन म्हणतात आता तुला नवीन हृदय मिळालं आहे, मग पुष्कळदा पेशंट औषध घेत नाही. पण अशा पेशंटला काय सल्ला आहे डॉक्टर हुमने, की कोणकोणती औषधं लाईफ टाईम घ्यायची आहे आणि ती का घ्यायची आहे, याच्याबद्दल तुमचा या पेशंटला काय सल्ला आहे? अँजिओप्लास्टी झाली म्हणजे स्टेंट टाकला, तर स्टेंट हा एक मेटल असल्यामुळे तिथं रक्ताचे अवयव प्लेटलेट्स हे जाऊन अवरोध पुन्हा तयार करू शकतात. याची एक पॉसिबिलिटी असते 1 ते 2% मध्ये. तर आपण रक्त पातळ करायच्या गोळ्या, ते अँटी प्लेटलेट म्हणतो, ते आपण चालू ठेवतो. 2 गोळ्या कमीत कमी 1 वर्ष मिनिमम आपण चालू ठेवतो. आणि चरबी कमी करायच्या, कोलेस्ट्रॉल कमी करायच्या गोळ्या, जे स्टॅटिन म्हणतो, ते आपण आयुष्यभर चालू ठेवतो. आणि 1 वर्ष झाल्यानंतर जे अँटी प्लेटलेट्स आपण घेतो ते मे बी डिपेंडिंग की किती कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी होती, की 2 स्टेंट की 3 स्टेंट टाकले, की त्या पेशंटला मधुमेह, ब्लड प्रेशर किंवा बाकी काही त्रास होता का, अटॅक, अशा याच्याप्रमाणे ते त्यांचे हृदयरोग तज्ज्ञ जे असतात त्यांच्या डिसिजन घेऊन मग आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. म्हणजे रक्त पातळ करायच्या गोळ्या 1 वर्ष घेणं आवश्यक आहे आणि नंतर एक तरी गोळी कंटिन्यू राहील आणि कोलेस्ट्रॉलची गोळी कंटिन्यू राहील. आणि पेशंटच्या रिस्क प्रोफाईलप्रमाणे डायबिटीज, ब्लड प्रेशर, किडनी या गोळ्यासुद्धा आयुष्यभर त्यांना घ्यावं लागतं. याचा अर्थ असं नाही की अँजिओप्लास्टी झाली किंवा बायपास झाले की आपण पूर्ण गोळ्या बंद करायचा, याचा अर्थ असा होत नाही. तर कृपया गोळ्या बंद करू नये आणि गोळ्याची कमी जास्त करण्याचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या हृदयरोग तज्ज्ञाला विचारा. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर किंवा बायपास झाल्यानंतर सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो का डॉक्टर मनोज? आणि त्याची कारणे काय, मग उपाययोजना काय? माझ्या मते कोणत्याही गोष्टीला अमृत्व नाही, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. अँजिओप्लास्टीमध्ये आपण जी काही ब्लॉक असतो, म्हणजे जी काही जखम असते ती ट्रीट करतो, तिथं स्टेंट टाकतो आणि ती नॉर्मलाइज करतो. तर ही जखम 2 ते 6 महिन्यामध्ये भरून येते आणि 2% मिनिमम, 5% मॅक्झिमम रुग्णांमध्ये तिथं पुन्हा अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण की जशी आपण जखम भरून येताना जाड खपली झालेली बघतो, तशी ती स्टेंटच्यामध्ये न्यूओॲथेरोस्क्लेरोसिसमुळे तयार होऊ शकते. त्याच्यामुळे पुन्हा आजार उद्भवतो. त्याचप्रमाणे बायपास सर्जरीमध्ये जिथं नवीन नस जोडली जाते त्याच ठिकाणी पुन्हा ब्लॉक तयार होणे किंवा नसेच्या वरच्या किंवा खालच्या भागामध्ये नवीन ब्लॉक तयार होण्याचं प्रमाण पण 1 ते 2% दरवर्षी असू शकतं. म्हणजे पहिल्या 10 वर्षामध्ये 15 ते 20% रुग्ण बायपासचे पुन्हा येतात. अँजिओप्लास्टीचं रिस्टेनोसिस पहिल्या 6 महिन्यामध्ये जास्त असतं आणि 6 महिन्यानंतर ते प्रमाण 1 ते 1.5% खाली येतं. त्याच्यामुळे स्टॅटिन्सच्या गोळ्या, अँटीप्लेटलेटचे एजंट्स लाईफलाँग घेणं गरजेचं ठरतं. आणि माझ्या मते हे अडथळे जर टाळायचे असेल तर जीवनशैलीतील बदल सगळ्यात महत्त्वाचे ठरतात. सफेद रंगांपासून दूर राहणे, म्हणजेच मीठ, तेल, तूप, दुधाचे पदार्थ याचा वापर कमीत कमी करणे, 2 पालेभाज्या, 2 फळांचा वापर रोज करणे. जसं निखिल म्हटलं त्या पद्धतीने 45 मिनिटाचा व्यायाम रोज करणं गरजेचं. आणि त्याला जर तुम्ही तुमचे जे काही कुटुंब आहे, जे काही मित्रपरिवार आहे, याच्यातली संबंध सुधारा आणि त्याचप्रमाणे तुमचे आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही काम करतात त्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळतो आहे का ते महत्त्वाचं. आणि त्याच्याबरोबर तुमचा जो काही छंद आहे तो तुम्ही जोपासा, जेणेकरून जीवनशैलीतील बदल, ताणतणावांपासून तुम्ही दूर राहू शकाल आणि ह्या आजारांपासून लांब राहू शकाल. तर मंडळी, तुम्ही बघितलं आहे की हृदयविकार कसा होतो, त्याच्यावर उपाययोजना काय, त्याच्यावर ट्रीटमेंट काय. तर थोडक्याचा सार काढतो मी की हृदयविकारचं वाढतं प्रमाण हे रिस्क फॅक्टर वाढत असल्यामुळे होत आहे. कॉमनेस्ट रिस्क फॅक्टर जे आपल्याला माहीत आहे ती आहेत डायबिटीस, वाढलेलं रक्तदाब दॅट इज हायपरटेन्शन आणि कोलेस्ट्रॉल. हे 3 जे वैद्यकीय आहेत हे कमी करायसाठी तुम्ही तुमच्या हृदयरोग तज्ज्ञाचा किंवा फिजिशियनचा सल्ला घेऊ शकता. नंतरचे रिस्क फॅक्टर आहेत बैठी जीवनशैली, लॅक ऑफ एक्झरसाइज, लठ्ठपणा आणि वाढलेलं वजन. यासाठी डॉक्टर निखिलने सांगितल्याप्रमाणे प्रॉपर एक्झरसाइज करणं, प्रॉपर डाएट करणं अत्यंत आवश्यक आहे. नंतरचे रिस्क फॅक्टर आहे जे की तुम्ही इझिली सोडू शकतात, त्या म्हणजे वाईट सवयी, धूम्रपान, टोबॅकोचं कन्झम्पशन, अल्कोहोल किंवा बाकी इतर वाईट सवयी ह्या ताबडतोब सोडणं आवश्यक आहे. कमी करतो नंतर बघतो हे असं चालणार नाही. ह्या सर्व सवयी आपल्याला सोडणं आवश्यक आहे. आणि नंतरचं जे महत्त्वाचं आहे की जीवनातलं ताणतणाव, स्ट्रेसफुल लाईफ आणि टाईप ए पर्सनॅलिटी जी म्हणतो आपण, ओके, यासाठी आपल्याला एक्झरसाइज, योगा, मेडिटेशन, योगिक बिहेवियर, आपलं आनंदात जीवन कसं घालायचं, आपल्या हॉबीज जपायच्या, या सर्व गोष्टी करू शकतात. डॉक्टर मनोजने सांगितल्याप्रमाणे
आहार विहार म्हणजे आपलं डाएट, विहार म्हणजे आपले एक्झरसाइज, आचार आणि विचार. आचार म्हणजे आपलं वागणं आणि विचार म्हणजे आपले बौद्धिक विचार, आपली मेंटॅलिटी ही सात्विक ठेवणं आवश्यक आहे. आणि म्हणतात ना, हरी वरी करी, ह्या तिन्ही गोष्टी बरी करा. या सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्याला एक छान सुखद असं आयुष्य मिळेल, आरोग्यदायी आयुष्य मिळेल. ओके, होप की हा कार्यक्रम तुम्हाला आवडला. धन्यवाद.